सर या कांद्याला जर 100 पैकी 100 मार्के पडले तर काय होईल? तो पुढे अजून शिकन, मग त्याला चांगली नोकरी लागन. मला बी 100 पैकी 100 मार्क पाड नाही सर. कोणाला तर तिची अवकात दाखवू नाही. आधी मार्क पाड, मग आबाळ येपल. सर मला नापास व्हायची लय भीती वाटू राहिली. अरे बेटा, तुम्हाला भविष्याचे एवढं टेन्शन घ्यायचं काम नाहीये. कोणीतरी चांगला मालदार पोऱ्या तुम्हाला लग्न करून घेऊन जाईन. सर आम्हाला का अशी स्कीम आहे ना, तू नापास झाला तर म्हशी घेऊन देईन तो बाप तुला. सर आम्ही पोर आहे म्हणून आम्हाला काही इज्जत नाहीये है ना. म्हणजे नवरी मागायच्या पुरी राहत्या त्याला कलोऱ्या म्हणते, आणि नवरदेवा मागायचे पोरं राहते त्याला लांडगे म्हणते. ही आमची इज्जत. सर तुम्हाला दहावीत किती मार्क होते? बेटा मला सांग, 20 वर्ष आधी 1000 रुपयाला किती किंमत होती? लय जास्त किंमत होती सर. तेव्हा 1000 रुपयात 10-15 तोळे सोनं यायचं. हा, मग तसंच आमच्या मार्काला पण लय जास्त किंमत आहे. मला तेव्हा 40% मार्क होते, ते आजचे 94% मार्क आहे. सर 40 चे 94 कशी होईल? तेव्हा